महाराष्ट्रातील 2359 ग्रामपंचायतीचा नुकताच निकाल लागलाय। ग्रामपंचायत निवडणूक म्हणलं की गावाकडे एका वर्षाआधीपासूनच निवडणुकीची फिल्डिंग लागायला सुरुवात होते। जसजशी ग्रामपंचायत जवळ येईल तसतशी गावाकडचे चहाचे हॉटेल, जेवणाचे ढाबे आणि शेतातल्या पार्ट्यांना पे फुटतो। कधी कधी तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला एवढा खर्च होत नाही तेवढा खर्च गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत होतो। गावाकडे उमेदवाराकडून म्हणलंही जातं, पाण्यासारखा निवडणुकीत पैसा खर्च करावा लागतो, तेव्हा कुठं निवडून येणं सोपं होतं। पण समजा मी जर म्हणलं की फक्त लहान मुलांना चॉकलेट वाटूनही सरपंच होता येतं, पण तुम्हाला यावरती विश्वास बसणार नाही। पण खरंच असं घडलंय। लहान मुलांना चॉकलेट वाटून ईश्वर वठार या गावात सरपंच म्हणून एक व्यक्ती निवडून आलाय। त्यामुळे सगळीकडेच या ग्रामपंचायतची चर्चा सुरू झाली आहे। चॉकलेट वाटून सरपंच पद कसं मिळवलं, ते सरपंच नेमके आहेत तरी कोण आणि ही ग्रामपंचायत नेमकी आहे तरी कुठली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गजानन आणि आपण पाहताय बोल भिडू। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ईश्वर वठार नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि याच गावात चॉकलेट वाटून निवडून आलेल्या सरपंचाचं नाव आहे नारायण भगवान देशमुख। गावची ग्रामपंचायत जाहीर झाल्यापासून आणि प्रचाराला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यापासून नारायण देशमुख यांच्या पॅनलचा आणि त्यांच्या समोर असलेल्या प्राध्यापक सुभाष माने यांच्या पॅनलच्या वादाचा आणि प्रचाराचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे चॉकलेट। सरपंच नारायण देशमुख हे गावात लहान मुलांना नेहमी चॉकलेट आणि बिस्किट वाटायचे, पण ते निवडणूक आली म्हणून चॉकलेट वाटत नव्हते, तर गेल्या कित्येक वर्षापासून ते लहान मुलांना चॉकलेट वाटतात। निवडणुकीच्या धावपळीतही त्यांनी लहान मुलांना चॉकलेट वाटण्याचं बंद केलं नाही। विशेष म्हणजे निवडणूक दरम्यान चॉकलेट बरोबर निवडणूक निशाणी असलेली शिट्टी लहान मुलांना ते द्यायचे। त्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षांनी त्यांना चॉकलेट वाटून निवडणुका जिंकल्या जात नाहीत अशी टीका केली। पण विरोधक जरी बोलले तरी त्यांनी मात्र चॉकलेट वाटायचं बंद केलं नाही आणि चॉकलेटवरून त्यांच्यावर टीका करायचं विरोधकांनी सोडलं नाही। त्यामुळे ईश्वर वठार गावच्या ग्रामपंचायतीचा मुद्दा गाजवला ते चॉकलेटनेच असंच म्हणावं लागेल। प्रचार संपला आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आला। वठार गावात शांततेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। गावातील 7 उमेदवारासहित दोन्ही गटाच्या सरपंचाचं भवितव्य मतपेटीत बंद झालं। मतदान पार पडल्यानंतर निकालाचा दिवस उजाडला। दोन्ही गटाचे सदस्य आणि सरपंच पदाचे उमेदवार निकाल ऐकण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले। पंढरपूर तालुक्यात 2च ग्रामपंचायतच्या निवडणुका असल्यानं निवडणूक निकाल लवकर जाहीर होणार होता। मतमोजणीला सुरुवात झाली आणि समोरून लावलेल्या करण्यातून निकाल ऐकायला उमेदवार आणि सरपंच कान टवकारून बसले होते। एक उमेदवाराचा निकाल जाहीर होत होता। कधी नारायण देशमुख यांच्या गटाचा उमेदवार विजयी झाला म्हणून घोषित व्हायचा, तर कधी माने यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आल्यानं कार्यकर्ते घोषणाबाजी करायचे। या सगळ्या निकालाच्या राड्यात देशमुख गटाचे 7 पैकी 4 उमेदवार निवडून आले, तर माने गटाचे 3 उमेदवार निवडून आले। या सगळ्यात काटेकी टक्कर होती ती सरपंच पदाच्या जागेची। सरपंच पदाचा निकाल जाहीर झाला आणि नारायण देशमुखही थोड्या मतांनी निवडून न येता तब्बल 293 मतांनी निवडून आले। ग्रामपंचायत निवडणुकीत 293 मतांनी निवडून येणं म्हणजे समोरच्या उमेदवाराला चितपट केल्यासारखंच असतं। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चॉकलेटची गोडी आणि 300ची आघाडी, चॉकलेट वाटूनही सरपंच होता येतं अशा घोषणा नारायण देशमुख समर्थकांनी द्यायला सुरुवात केली। चॉकलेट वाटूनही सरपंच होता येतं म्हणत नारायण देशमुखांनी 35 वर्षानंतर सत्तांतर केलं। पण चॉकलेट वाटून सरपंच होणारे नारायण देशमुख आहेत कोण आणि त्यांनी चॉकलेट वाटून सरपंच पद कसं मिळवलं? सरपंच नारायण भगवान देशमुख, वय वर्ष 68, गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणून वठार गावात त्यांना मान आहे। गावातील कुठलाही वाद विवाद भांडणतंटे मिटवण्यासाठी ते नेहमी प्रसिद्ध आहेत। गावचे इतर प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी 2007 साली ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यांच्या पॅनलचे सदस्यही निवडून आणले। पण त्यावेळी त्यांचा एक सदस्य दुसऱ्या गटात गेल्यानं त्यांचं सरपंच पद गेलं। पुन्हा 2 वेळा त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यांना त्यात काही यश आलं नाही। पण यावेळी मात्र गावातील जनतेनं त्यांना कौल दिला आणि गावच्या प्रमुखाची खुर्ची मिळवून दिली। पण ही खुर्ची मिळवण्यातही वाटा आहे ते चॉकलेटचा। या संदर्भात आम्ही नारायण देशमुख यांच्या पॅनलचे पॅनल प्रमुख माऊली हळवणकर यांच्याशी संपर्क केला, तेव्हा ते म्हणाले, नारायण देशमुख हे गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत। माजी आमदार कैलासवासी भरतनाना भालके आणि ते अगदी जवळचे मित्र होते। भरतनानांनाही लहान मुलं खूप आवडायचे आणि नारायण देशमुखांनाही। गावच्या ग्रामदेवाचं सकाळी दर्शन घेतलं की सर्व शाळेत जाणारी लहान मुलं त्यांच्या जवळ यायची आणि त्यांना चॉकलेट मागायची। लहान मुलांची संख्या वाढल्यानं खिशातच 100-1 चॉकलेट ते ठेवायला त्यांनी सुरुवात केली। लहान मुलांना चॉकलेट दिल्यानंतर नारायण देशमुख यांच्याबद्दल लहान मुलं घरी सांगायचे। आपल्या सख्या नातवांसारखी गावातील लहान मुलांना ते सांभाळतात आणि चॉकलेट देतात अशी भावना सगळीकडे निर्माण झाली।
लहान मुलांनी नारायण देशमुख यांचा प्रचार केला आणि आपल्या आईवडिलांना मतदान करण्यास सांगितल्यानं त्यांना निवडून येणं सोपं झालं. चॉकलेट वाटून निवडून येणं म्हणजे काहीतरी नवीन वाटत असलं तरी हे खरं झालंय. विशेष म्हणजे निवडून आल्यानंतरही त्यांनी लहान मुलांना चॉकलेट वाटल्यानंतर सगळ्यांचे सत्कार स्वीकारले. गेल्या कित्येक वर्षापासून विरोधकाकडे असलेली सत्ता ही फक्त चॉकलेटनं बदलली हे ऐकायला जरी जड जात असलं तरी हे जळजळीत वास्तव आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.